कुलस्वामिनी धनाई पुनाई देवीची आरती म्हणून आज आहे ना पुरणपोळी करावी लागते। तर आरती बी लागते, दिवे पण करावे लागतात आणि पुरणपोळी पण करावी लागते। गेल्या वर्षी आमच्या राशाची जाऊड होती ना, मग आम्ही कुलस्वामिनी देवीवरच गेलो होतो धनाई पुनाईला। तर तिथंच आरती लावली होती, तिथंच जाऊड उतरवली होती। तर आज मग जाऊड वगैरे कोणाचीच नव्हती, तर चला म्हटलं मग घरीच करावी लागते। कुळदेवतेसमोर मस्तपैकी आरती लावावी लावते। ते तुम्हाला सर्व काही आणि एका ताईची कमेंट होती, ताई पुरणपोळीचा व्हिडिओ संपूर्ण दाखवा पहिल्याप्रमाणे। तर त्यासाठी बघा मी तुम्हाला पूर्णच व्हिडिओ आज डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल। हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना। मस्तपैकी मऊसूत आणि मलमलात पुरणपोळ्या आपल्या इथं झालेली आहे। तर त्यासाठी बघा मी इथं आहे ना 2 पावशर डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1 किलो डाळ घेतलेली आहे। कारण की मुलगी जावे नातवंड सून हे सर्व काय आमच्या घरातले, त्यासाठी मग 1 किलो डाळ घेतलेली मी। आणि बघा डाळ मस्तपैकी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली। पहिले तर आधी हे एक पाणी टाकलेलं आहे, ह्या पाण्याने हे पाणी काढून दुसरं एक पाण्याने धुतले आणि तिसरं पाण्यामध्ये मग मी शिजायला टाकले त्याला। 2 पाणी धुतलं, आता तिसरं पाणी इथं टाकते आणि मग शिजायला टाकणार आहे। आता मी कुकर चढवलेला आहे, तर कुकरमध्येची डाळ मी शिजवून घेणार आहे। तर बघा कुकरमध्ये पाणी उकळायला लागलेले आहे, आता आपली डाळ तिथं आपल्याला टाकायची आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा। तर बघा डाळ मी इथं 1 किलो डाळ मस्त स्वच्छ धुवून मी इथं शिजायला टाकलेली आहे। तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझं खूप टेन्शन, तर मी आज पण टेरेसवरती आलेली आहे, पण तरी खाली रोडावरती ना गाड्या मोटरांचा आवाज येतोच। तर मी डाळ शिजायला टाकून गेले। आधी तर मी आहे ना आज तर 4:30 वाजता उठली, आंघोळ वगैरे केली, झाडझूड करून घेतली। किचन ओटा रात्री साफ होता, तरी पण रात्री काही पण किरकोळ फिरून जातं म्हणून सकाळी पूर्ण साफ केला। नंतर आंघोळ वगैरे केली, डाळ शिजायला टाकली ना। आता मी चहा बनवते माझ्यासाठी, अजून सर्वजण झोपलेले आहेत। मला कसं असतं ना पुरणपोळीच्या दिवशी आहे ना मी 4 वाजताच उठते, पण आज थोडं 4:30 वाजून गेले होते मला उठायला। आता चहा मस्त अद्रक टाकून कडक चहा उकडलेला आहे, मी इथं गाळून घेतलेला आहे। आता आधी तर मी चहा घेते, नंतर पुढच्या रुटीनला लागते। चहा गाळून घेतलेला आहे माझा। आता बघूया आपली डाळ कुठपर्यंत शिजण्यात आली। तर बघा डाळ उकडते मी, अजून कुकरचं झाकण लावलेलं नाही, कारण कुकर माझा छोटा आहे, डाळ 1 किलो आहे, तर ओतली जाईल त्याच्यामुळे ना मी आधी अर्धी डाळ शिजवून घेणार आहे, नंतरच कुकर लावणार आहे। तर बघा वरती फेस येतो आहे, तो पण काढून घेतलेला आहे मी, आणि डाळ आपली अर्धीवट अशी शिजण्यात आलेली आहे। तर मी थोड्या वेळाने कुकर लावून देणार आहे। तर आता आपली डाळ शिजते ना, तोपर्यंत मी इथं कणिक मळून घेणार आहे। पुरणपोळीची कणिक महत्त्वाची असते, आधी मळून ठेवावी लागते मुरण्यासाठी। मी आता इथं परत झाकणच ठेवते, अजून कुकर मी अजिबात लावलेला नाही आहे। तर बघा मी इथं परात घेतलेले, परातमध्ये आहे ना मी आहे ना आता 1 किलो म्हणजे 2 पावशर डाळ घेतलेली आहे, तर 4 पावशर पीठ आपल्याला भिजायचं आहे। लक्षात घ्या बरं का, मला ताईंची कमेंट आली होती, पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ सांगा। तर 1 किलो डाळ जर घेतली तर 4 पावशर पीठ घ्यायचं, अर्धा किलो डाळ घेतली तर 2 पावशर पीठ घ्यायचं। पावशर आपला वजन गहू तांदूळ मजाचा पावशर आहे तो ना तो। तर चला मी इथं आहे ना आता मीठ टाकलं आणि साखर टाकली, पाणी टाकलं। आता थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं, आपल्याला कणिक मळून ठेवून द्यायची आहे मुरण्यासाठी। अर्धा 1 तास तरी मुरायला ठेवावी लागते तिला, तेव्हाच आपल्या पुरणपोळ्या छान मऊसूत येतात। आता मी जेवढी कणिक आहे ना तेवढं असं मीठ घेतलेलं आहे आणि साखर पण टाकायची त्याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता तेल पण टाकलेली आहे मी। आणि बघा पीठ आहे ना मी कालच दळून आणलं, मस्त गाळून असं पातेलीमध्ये काढून दिलेलं होतं मी आणि झाकून ठेवलेलं होतं। कसं आता उन्हाळा आहे, हवा बिवाचं काही पण घाण उडते म्हणून झाकून ठेवलेलं होतं। आता मी उघडलं, तर बघा मी आता इथं आहे ना ज्या म्हणजे माझ्या पावशराचा मापचा आहे हा डब्बा। तर बघा 4 पावशर मी आता इथं पीठ घेणार आहे। बघा हा 1 पावशर, पाणी अजून टाकते मी थोडंसं, म्हणजे साखर आणि मीठ आपलं विरघळून गेलेलं आहे। 2 पावशर झालं आपलं पीठ, हे बघा हे 3 पावशर झालं आपलं पीठ, हे 4 पावशर झालं आपलं पीठ। तर आता आपल्याला याला आहे ना
अजून थोडंसं पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे आणि याला मस्त अशी लसलशीत भिजायचं आहे. आपण चपातींचं पीठ भिजतो ना तसं अजिबात भिजायचं नाही आहे. त्याच्याहून थोडं पातळ भिजायचं आहे आपल्याला, म्हणजे लवकर कणिक आपली मुरते आणि पोळ्या आपल्या मस्त मऊसूत येतात, मलमलात पुरणपोळी येते आणि आपण किती जरी पुरण भरलं ना तेवढं समावून जातं. तर बघा अशा प्रकारे मी इथं आहे ना पीठ छान मस्त असं मळून घेणार आहे. आता गुढीपाडव्याला पण मी पुरणपोळीच गेली होती, तर त्या ताईंनी म्हटले की व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये सांगा. बनवते, मला व्हिडिओ बनवायलाच किती उशीर लागून गेलेला आहे. म्हणजे डाळ शिजवण्यापासून तर मसाला करण्यापासून तर पापड तळण्यापासून सर्व काही डिटेलमध्ये मी केलेलं आहे. दिवे बनवण्यापासून दिव्यांचे कणिक म्हणण्यापासून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी इथं अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. तर बघा अशा प्रकारे पीठ असं आलंच पीठ भिजायचं आहे आपल्याला, जास्त कडक नाही भिजायचं आहे. तर आता याला पण आपल्याला 1 तास मुरण्यासाठी ठेवायचे. जास्त आलं जर राहिलं अर्धाच तास ठेवायचं, थोडं कडक राहिलं तर मग 1 तास ठेवावं लागतं. म्हणजे आपण पुरण वगैरे गाळतो वगैरे ना तोपर्यंत कणिक आपली मस्तपैकी मुरली जाते. आणि आंबेच आणलेले आज रस केला, गुढीपाडव्याला पण रसच केला होता आम्ही, पण खूप घाई होऊन गेली होती ना. तर बघा आता मी इथं आहे ना झाकून दिलेलं आहे. वरून आता पाणी शिंपून द्यायचं आहे, अर्धा ग्लास तरी पाणी शिंपायचं आहे आपल्याला इथं बघा, म्हणजे कणिक आपली लवकर मुरते मस्तपैकी. तर मी आता हे साईडला ठेवते. बघूया आपली डाळ आता. आणि आता आपली डाळ कितपत शिजण्यात आली बघूया आपण. बघा आता पूर्ण शिजण्यात आलेली, तरी पण मी कुकरचं झाकण लावून देणार आहे, म्हणजे वाफेमध्ये पूर्णपणे मस्त मऊसूत शिजून जाईल. तर बघा आता पाणी वगैरे काहीच लागणार नाही. मी आता कुकरचं झाकण लावून कमी गॅसवर ठेवून देते, म्हणजे ना लवकर मऊसूत होणार आपली डाळ. आता झाकण लावून ठेवून देते. तर चला तोपर्यंत आहे ना आता कुरडई, पापड, मसाला, गूळ फोडून घेते. आधी तर गूळच फोडून ठेवून देते साईडला. आणि या दिवसामध्ये कसं असतं ना, मुंग्या सगळीकडे मुंग्या होतात. तर आता गूळ फोडून ठेवून देते एका भांड्यामध्ये, आणि त्यानंतर परत किचन ओटा हा एवढा पुसून घेते, नाहीतर मुंग्या होऊन जातात. तर या दिवसामध्ये गरम पण होतं, बिचारा पण कुठं जातील, मग त्यासाठी मग मी स्वच्छता करतच असते. तर आता इथं बघा मी एका बाउलमध्ये मी आता मस्तपैकी काढून घेतलेला आहे गूळ. आणि आता तुम्हाला कुरडई पापड पण दाखवते मी. आणि मी यावर्षी आहे ना अजिबात कुरडई बनवले नाही, फक्त पापड बनवले, नागलीचे, उडदाचे. आणि हे या वर्षीचे बनवलेले पापड आहे, पण कुरडई माझी गेल्या वर्षीची आहे. गेल्या वर्षी बनवले होते मी कुरडया, यावर्षी अजिबात बनवले नाही. बघा पापड आहेत या वर्षीचे, उडदाचे पण या वर्षीचे आहेत, आता बनवलेले आहेत. कुरडया गेल्या वर्षीच्या आहेत, तरी पण बघा किती छान दिसत आहे ना, आणि फुलतात पण खूप छान, अशी कडी मोकळी होते. तरी तर मी मसाला काढून घेतलेला आहे आमटीचा, तो पण तुम्हाला दाखवते बघा. हे कांदे भाजायला ठेवले होते, भाजले गेले. आणि थोडा आमटीमध्ये तुम्हाला मी एक स्टिक सांगते. आमटीमध्ये आहे ना कांदे भाजून घ्यायचे आणि थोडासा एक छोटासा कांदा कच्चा कापायचा आणि तो टाकायचा. वाटण करतो ना आपण तेव्हा इतकी छान लागते ना आमटी, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर बघा इथं कांदे, भाजलेले कांदे 3 छोटे छोटे, त्यानंतर एक कच्चा कांदा छोटासा, अद्रक, लसूण, जिरं, मसाला आणि चटणी, सर्व काही मी साहित्य मस्तपैकी असं काढून घेतलेलं आहे. याचं मी आता वाटण करून घेणार आहे लगेचच. म्हणजे माझं कसं असतं ना, मी स्वयंपाकाला लागणं म्हणजे पटापट करून घेते. आता हे कोणी सुटलेलं नाही, तोपर्यंत अर्धा स्वयंपाक करून ठेवून देणार मी. बघा गूळ पण फोडला गेला. आता हे तळणचं पण साईडला काढून ठेवलेलं आहे, म्हणजे तेल तापायला ठेवलं की लगेच पटापट तळण पण. आणि भजी आहे ना गरम गरमच काढणार आहे मी, जेव्हा जेवायला बसतील तेव्हा. बघा डाळ पण आपल्या आता शिजून गेलेली आहे, मसाला काढला गेला, गूळ तयार झाला, सर्व काय आता आपलं तयार आहे. आता पटापट बनवायचं जे फक्त. तर आता हा मसाला मी वाटून ठेवून देते. सर्व साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. कांदे टाकले,
कच्चा कांदा टाकला थोडासा, त्यानंतर मग अद्रक, त्यानंतर लसूण आणि हा सर्व काही जिरं, मसाला आणि चटणी. तर चला आता मी ना वाटण करून घेतलेलं आहे मस्तपैकी बारीक असं. आता डाळ बघूया आपली डाळ शिजली की नाही. कणिक पण तर अशी शिजून घेतली होती आणि झाकण लावलं. वाफेमध्येच आपली डाळ किती मऊसूत शिजून गेलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. खूपच गरम आहे तरी पण बघा दाबून बघितले मी, पूर्णपणे मस्तपैकी अशी शिजून गेलेली आहे. ही बघा मऊसूत शिजून गेलेली डाळ आपली. आता मी गाळणीमध्ये काढून घेणार आहे. थोडी गार होऊ देते तोपर्यंत बघूया आपली कणिक. बघा मी अशी तोडून बघितली होती ना, किती मस्त रेलम सेल जाते. तर आता हिला ना उलटी करून घ्यायचं, असे शिदीने राहू द्यायची, नाही तर पाणी घुसून जाते ना, त्याच्यामुळे पण आपल्या पुरणपोळ्या जमत नाही. तर बघा मी आता अशी उलटी करून दिली तिला आणि असं थोडंसं आपल्याला अशी मसून घ्यायची आहे मस्त. दोघं हात उलटे करायचे आणि अशी मसून घ्यायची. पूर्णपणे असे मसून घेतले मी आणि थोडं थोडं 2-3 तुकडे करून असं साईडला ठेवून द्यायचे आहे, म्हणजे लवकर मुरेल. असे मस्तपैकी मसून घेतलेली आहे मी. आणि बघा हे तुकडे करून आहे ना असं थोडंसं लांब लांब ओढून ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला ओढायला पण काही जास्त त्रास आणि मेहनत लागत नाही. हे बघा अशा प्रकारे मी आता ठेवते साईडला. असं 3 भाग करून घेतले मी. आता परत झाकून देणार मी आणि पाणी टाकून देणार. परत मस्त मुरायला ठेवते आणि फक्त 1-2 तासामध्ये मी एवढा सर्व काही स्वयंपाक करून घेतलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. परत झाकून देते म्हणजे अजून छान मुरले जाईल आपले कणिक. तुम्ही बघाच मी ओळेल तेव्हा किती लांब लांबपर्यंत जाईल. तर अजून पाणी टाकून देते थोडंसं. चला आता परत मी मुरायला ठेवली तिला. आता आपली डाळ गाळून घेऊया आपण. आणि हे डाळ गाळलेलं जे काही पाणी असतं ना, ते आपल्याला आमटीसाठी लागतं बरं का. हे पाणी पण फेकायचं नाही. याची आमटी खूप भारी बनते, छान मस्त मऊसूत. बघा हातावरच दाबली जाते मस्त. हे बघा पूर्णपणे मस्त शिजून गेलेली आहे. तर आपल्याला हे ना परत कुकरमध्ये टाकायचं आहे. ही डाळ आपल्याला परत कुकरमध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला 1 किलो डाळला आहे ना 1 किलो गूळ किंवा 1 किलो साखरच घ्यायची आहे आपल्याला. मी तसं नाही केलं, मी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर वापरलेली मी इथं. करायचं आहे. मसाला पण वाटून ठेवून दिला मी. आता बघ हा अर्धा किलो गूळ होता, अर्धा किलोची भेली होती, तुम्हाला दाखवली होती मी. तो गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि अर्धा किलो साखर टाकायची. आता याला पण आपल्याला गॅसवर ठेवून आहे ना पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे खडे खडे राहत नाही आणि आपल्याला गाळायला पण त्रास होत नाही. हे बघा अर्धा किलो साखर, अर्धा किलो गूळ मी तर टाकून दिलेला आहे. आता मी परत गॅसवर ठेवते आणि बघा खालवर करून द्यायचं आहे, म्हणजे आता साखर आणि गूळ पूर्णपणे वितळून जाईल. आणि हे पुरण तर इतकं मऊसूत होऊन जातं ना, आपल्याला गाळायची पण गरज राहत नाही. पण तरीसुद्धा छोट्या पुऱ्या करतो ना आपण, तर नाही गाळलं तरी चालतं. पण या मोठ्या पुऱ्या खापरावरच्या राहताना तर गाळावं लागतं, त्याला गाळूनच घ्यायचं. हे बघा मस्त असं पूर्णपणे वितळून जातं ते. हा स्वयंपाक फक्त 1च तासाचा आहे, पण कसं आहे ना व्हिडिओ बनवत म्हणून उशीर लागून जातो. तर मी आता आहे ना इकडे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तळण काढण्यासाठी तेल टाकलेलं आहे मी. आणि बघा पूर्ण गूळ पण साखर पण वितळून गेलेली आहे. आणि आपल्याला याला आता पावभाजी मेकर येतं ना, त्याच्याने मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे. चला आता थोडं होतं तोपर्यंत आपलं तेल पण तापून गेलेलं आहे. आपल्याला आता तळण काढून घ्यायचं आहे बघा. आणि भजी तर गरम गरमच काढणार आहे मी पुरणपोळी करायला आली ना तेव्हा कविताने आणि अंशूने खाली भजी वगैरे भात वगैरे सर्व काही करून ठेवला होता.
हे बघा मस्तपैकी कुरडया बघा किती फुलतात, किती छोटी आहे आणि किती मोठी झाली बघा तेलामध्ये. आणि आता एक एक तळण जास्त कोणी खात नाही, पण आहे ना आमटीमध्ये, आमटी भातमध्ये ना तळण असं चुरलं की खूप छान लागतं निंबू पिळून. म्हणून मी आहे ना तळण आणि पूजेसाठी पण लागतं. आता पापड पण अशाच प्रकारे तळून घेतले मी. आता उडदाचे पण पापड तळून घेणार आहे. हे बघा हे सर्व काय पापड मी तळून घेतलेले आहे. कुरडया पण, आता उडदाचे पापड पण तळून घेते. हे पापड पण यावर्षीच बनवलेले आहे मी बघा. चक्कीवरून बनवून आणले. नागलीचे पापड आणि तांदूळचे मी घरी बनवलेले आहे. दरवर्षी बनवते मी हे पापड. गेल्या वर्षी कसं झालं ना, राशा आमची खूप छोटी होती म्हणून नाही बनवले होते पापड. तर बघा असं तळण काढून घेतलेलं आहे मी. आता डब्बामध्ये भरून घेते तळण. म्हणजे कसं थोडा उशीर पण झाला जेवणाला ना, असं वातडं नरम होत नाही. डब्यामध्ये पॅकच्या पॅक राहतं आणि जणू काय आत्ताच काढलेलं आहे तळण असं राहतं मस्त. अशा प्रकारे डब्यामध्ये मी तळण भरून घेतलेलं आहे. चला आता पुढची रुटीन दाखवते तुम्हाला. आता मी झाकण लावून ठेवून देते डब्बा. आता बघूया आपलं पुरण. बघा किती मस्त मॅश झालेलं आहे बघा. बघा आपण छोट्या तव्यावरच्या पुरणपोळ्या जर केल्या ना, आपल्याला वाटायची गाळायची काहीसुद्धा गरज राहत नाही. पण खापरावरच्या करायच्या आहे ना मला, म्हणून मला गाळावंच लागणार. आता हे पुरण गार होतं तोपर्यंत आता कणिक ओढून घेते मी. हे बघा किती मऊसूत होऊन गेली बघा. थोडंसं तुकडे करून घेतले आणि ओढून घेतले तर किती मऊसूत होऊन गेले. आणि बघा किती लांब सटक जाईल, तुम्हीच बघा आता. हे बघा अशा प्रकारे जर कणिक रेलमसेल गेली ना, तर आपल्या पुरणपोळ्या आहे ना कधीच मोडत नाही, तुटत नाही. आता 3 भाग मी असेच ओढून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण कणिक ओढून घेतलेली आहे मी. आणि आज पाणी पण आलं होतं ना, मग अंशू पाणी भरत होती. बघा किती मस्तपैकी ओढली जाते. आता 3 भाग मी अशा प्रकारे ओढून घेतलेले आहे. आता गोळे पण करून ठेवून देते मी. अंशू पण 6 वाजता उठून गेली होती बिचारी. पाणी येतं ना 6:30ला, मग ती पण आवरते तेव्हाचं. तर आता कणिक ओढली गेली माझी, गोळे करून घेते मी आता. तर आधी आहे ना, सॉरी, गोळे नंतर करणार आहे मी. आधी तर आहे ना दिव्यांचं पीठ भिजून घेते. बघा मी इथं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दूध आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. आणि दूध आणि तूप टाकून असं भिजून घ्यायचं आहे. इतके मऊसूत दिवे येतात ना. तर बघा थोडीशी मलाई पण टाकून घेतलेली आहे मी, म्हणजे आपले दिवे खूप छान आणि खूप मऊसूत येतात. चला तर अशा प्रकारे ना. आणि हे पीठ आहे ना आपल्याला चपातींसारखं भिजायचं आहे बरं का. दिवे बनवण्यासाठी आलस पीठ चालत नाही, तर असं भिजावं लागतं त्याला. आणि दुधामध्ये का बरं भिजतो आपण, पाण्यामध्ये भिजले ना दिवे आपले वातडे होतात ना, ते चावले जात नाही, खाल्ले जात नाही. मग हे असे दुधामध्ये भिजले का खूप छान लागतात दिवे, मग ते खाल्ले पण जातात. आता मी झाकून ठेवून दिलेलं आहे. आता चला पुरण गाळून घेते मी. अजून गरमच आणि किती सुक्क होऊन गेलेलं आहे बघा. थोडंसं पाणी टाकावं लागेल. माझे ना आता पाय खूप दुखून आलेले आहे. मी आता खाली बसून जाते. खाली माझ्याने जास्त वेळ बसलं जात नाही. म्हणजे बसलं की
उठता येत नाही, मला अजिबात त्रास होतो माझ्या गुडघ्यांना, त्यासाठी तरी पण मला आता बसावंच लागेल. किती वेळ उभी राहणार आहे मी. खाली बसूनच पुरण मस्तपैकी गाळून घेते मी आता. हे बघा, मी आता इथं खाली बसून गेलेली आहे. खाली बसून पूर्ण गाळून घेते मी. स्टँड पण असं म्हणजे व्हिडिओ काढायला कोणी राहत नाही, मग स्टँडवरच लावून घेते मी, म्हणून मी जास्त करून तुम्हाला दिसत नाही. हे बघा, पुरण छान मस्तपैकी गाळून घेतलेले आहे. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं याला. आणि मला पुरणपोळ्यांमध्ये ना जास्तच पुरण भरून पुऱ्या आवडतात, म्हणजे अशा मऊसूत येतात. हे बघा, आता मी पूर्ण मिक्स करून याला आता साईडला ठेवते. आता दिवे बनवून ठेवून देते मी, कारण त्यांना पण शिजवावं लागतं. आता मी साईडला झाकून ठेवून देते. आता बघा, पीठ पण आपलं दिव्यांचं मस्त मोरून गेलं. चला म्हटलं आता खाली बसली जे एकदाची, तर दिवे पण खाली बसूनच बनवून घेते. आणि बघा, छोटे छोटे गोळे करायचे आहे. आणि आमचे ना 21 दिवे राहतात. काय झालं ना, मावाच्या महिन्यामधली आरती होती ना, ती माझ्याने लावली गेली नाही, म्हणून मी आता 2 भंडारा करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे दिवे बनवून घ्यायचे बघा. आता सगळेच दिवे मी असे बनवून घेणार आहे. पूर्ण दिवे असे बनवून घेणार आहे मी. तुम्हाला 1-2 बनवून दाखवला. आणि भंडारा पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. भंडारा कसा राहतो तो, देवीचा भंडारा राहतो तो, आपले कुळदेवीचा. बघा, सगळे दिवे असे. आता भंडारा तुम्हाला मी बनवून दाखवते. हे बघा, दिवा राहतो ना, दिवालाच्या असं मस्त वाटीमध्ये पाणी घेऊन त्याला ओलं करून असं लावून द्यायचं. आणि आजूबाजूने असं पिठाचं लांब लांब करून असं भंडारा याला म्हणतात. असे 2 भंडारा करणार आहे मी. याला म्हणतात भंडारा. आणि याच्यामध्ये गहू साखर असं टाकतात. मध्ये टाकलं मी तांदूळ, टाकले मी तांदूळ किंवा गहू. 2 दाणे साखरेचे आणि 2 दाणे गव्हाचे किंवा तांदूळचे असं टाकतात मध्ये. आता हा पण तसाच बनवून घेतला बघा. अशा प्रकारे मी हे 2 भंडारे करून घेतले. हे बघा, याला म्हणतात भंडारा. आता चला, मी साईडला आहे ना पाणी उकडायला ठेवलेलं आहे गॅसवरती. अशी येणी, फणी, चेंडू, रई, बुटलं असं बनवावं लागतं. हे सर्व काही साईडला तेच बनवलेलं आहे मी. तर बघा, पाणी पण उकडून गेलेलं आहे. आता दिवे त्याच्यामध्ये टाकून देते शिजण्यासाठी. सर्व काही दिवे भंडारा इथं टाकून देते मी शिजायला. आणि हे पाणी आपल्याला आहे ना असं बाहेर नाही फेकायचं असतं, नदीमध्ये टाकायचं असतं दिवे शिजलेलं पाणी. आणि बघा, आंबे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आंबे आणले होते कालचे, आणून ठेवून दिले होते रस बनवण्यासाठी. तर चला, आता मी कणिक मस्तपैकी गोळे करून घेते. पुरणपोळी टाकायला उशीर होतोय म्हणून. तरी आमचं सर्व काय ना 10:30 वाजेशी संपूर्ण स्वयंपाक पण होऊन गेला होता. 11 वाजता आमची आरती पण लावली गेली होती. हे बघा, असे गोळे बनवून घ्यायचे. आता पूर्ण गोळे मी असेच बनवून घेतलेले. तर बघा, मस्तपैकी दिवे पण शिजण्यात आले आपले इथं आता. आणि गोळे पण असे सर्व काही गोळे मी असे बनवून ठेवून दिलेले. हा शेवटचा गोळा बनवून दाखवते तुम्हाला. माझ्याकडे माईक नाही आहे ना, त्याच्यामुळे सगळं गाड्या मोटरांचा पण आवाज येतो आणि कोण इकडे तिकडे बोलताना तो पण आवाज येतो. हे बघा, दिवे पण आपले शिजून गेलेले. मी आता गाडणीमध्ये नितळून घेते. आणि गोळे पण सर्व काय करून झालेले माझे इथं बघा. असे ठोकून घ्यायचे, म्हणजे पोकळ पाकळ राहतो ना,
तर तो भरीम होऊन जातो. सगळे गोळे असे करून ठेवून दिले मी. आता टेरेसवरची जाते पुरणपोळी करायला. चला तर मग या, तुम्हाला पण दाखवते मी कशा पुरणपोळ्या बनवते ते. गुढीपाडव्याच्या पुरणपोळ्या तर तुम्ही बघितल्याच, पण आत्ताच्या पण बघून घ्या. तर मी आता आलेली इथं वरती टेरेसवरती. तर चला मी आता आहे ना थोडा वेळ म्युझिक लावून देते. पुरणपोळ्या करते ना तोपर्यंत 2-3 पुऱ्या तुम्हाला आज आहे ना मी 3 ते 4 पुऱ्या बनवून दाखवणार आहे पुरणाच्या पोळ्या. तर बघा, आवडल्या का तुम्हाला पुरणपोळ्या? अजून तुम्हाला 1-2 पुरणपोळी मी बनवून दाखवणार आहे, कारण की तुमचं पण लक्षात येईल मग कसं पुरण भरायचं, कसं काय करायचं ते. आता ही काढून घेते मी आणि ही हातावर घेते. आता पटापट मस्त कणिक जर चांगली राहिले ना आपल्या, मस्त पटापट पुरणाच्या पोळ्या होतात. बघा, अशा हातावर घ्यायची तिला आणि 2 बोटांमध्ये पकडायची. अंगठ्याच्या साह्याने 2 बोटाच्या साह्याने पकडायचं, म्हणजे पुरणपोळी असं खाली पण पडत नाही आणि मस्त फिरते गरागर गरागर. आणि किती तुम्ही बघताय ना मी किती पुरण भरते, तरी पण किती छान मस्त पुरणपोळ्या येत आहे. आणि असा गोळा आहे ना ठोकून घ्यायचा असा पोळपाटवर, म्हणजे पोकळ पाकळ राहतो ना तो भरला जातो. आणि कधी पण आहे ना लोकनच गहू वापरायचे. मला एका ताईने विचारलं होतं कमेंटमध्ये, ताई कोणते गहू वापरायचे पुरणाच्या पोळीला? तर त्या ताईला सांगते मी, लोकनच गहू वापरायचे. लोकन गहूच्याच पुरणपोळ्या छान येतात.
बघा किती पण मोठ्या मोठ्या करा तुम्ही, फाटत नाही, तुटत नाही, पडत सुद्धा नाही. बघा खूपच मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या येतात मस्त. आता कविता टाकणार आहे एक पुरणपोळी. आता कविता घड्या करते पुरणपोळींच्या. या बघा किती मस्त आणि मऊसूत. आता ही पण काढून घेते मी. आता उलटपलट करून घेतली. अजून करून दाखवते तुम्हाला. एवढी करून दाखवते, नंतर मग कविता बनवणार आहे एक पुरणपोळी. मस्तपैकी असे डालकीमध्ये रचून द्यायच्या. आता ही काढून घेते मी, झालेली. तर आता ही पण लाटली गेली माझी, ही पण टाकून घेते. वरून असं तेल टाकते बरं का मी, पुरणपोळीवर खूप छान येतात. मोठा होण्यासाठी मी त्या दिवशी पण तुम्हाला 2च पुरणाच्या पोळी, पण एक ताई म्हणत होती की ताई राहू द्या, मोठा व्हिडिओ बघायला आवडतो आम्हाला, म्हणून मी आज जास्तीत जास्त पुरणपोळ्या तुम्हाला दाखवते. आता ही शेवटची बनवली मी, आता कविता बनवणार आहे. ही बघा, ही पण आपली पुरणाची पोळी खूप छान आली, मस्त मोठी. शेवटची एक बाकी होती, कविता म्हणे मी टाकते म्हणे, तिला येत नाही पण ती शिकत होती. बघा सगळ्या पुरणपोळ्या मी आता डालकीमध्ये भरून घेते. बघू शकता किती छान आणि किती मलमलात आपल्या पुरणपोळ्या आलेल्या आहे. आता या पुरणपोळ्या घेऊन आम्ही खाली जाणार आहे. आणि त्यानंतर आता खाली आरती पण तर लावायची बाकी आहे अजून.
कुळदेवतेची. तर चला आता मी जाते खाली. कशा वाटल्या पुरणपोळ्या नक्की सांगा कमेंट करून. खूप मस्त मलमलात पुरणपोळ्या आपल्या इथं आलेल्या आहे. तर चला खाली आली. दिवे आपले मस्तपैकी गाडून मी नितळायला ठेवून गेली होती. तर आता वाता पण बनवलेल्या होत्या माझ्या. तर बघा आता असा तुपामध्ये वाता मस्त अशा बुडवून घ्यायच्या आणि आता प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 वात्या म्हणजे डबल वात ठेवायची. एक खोरी वात नाही ठेवायची, डबलच वात ठेवायची. अशा प्रकारे ना आता ही आरती पण इथं लावून घेणार आहे. नागिनचे पान आहेत, त्याच्यावर आपले देवची माळा येते ना, ती कुळदेवतेची माळा ती पण ठेवायची, गणपती बाप्पा पण ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे इथं मी दिवे पण लावून घेतलेले आहे सर्व. हे बघा. तर आता आरती पण बनवून घेणार आहे, पूजा वगैरे करून आरती वगैरे म्हणून घेणार आहे. मोठा व्हिडिओ झाला म्हणून जेवायचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखवलेला नाही मी. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.